रमेशला त्या दिवशी घरी यायला खूप उशीर झाला. त्याला छोटी एक मुलगी होती. तसा रमेशला नेहमीच उशीर होत होता, पण त्या दिवशी ऑफिसमध्ये जास्त काम असल्याने नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला. म्हणून तो देखील खूप चिडचिड करत होता. मनालाच बडबड करत होता की हे रोजच असलं धावपळीचं जीवन नको झालंय. चिडचिड करत तो घरी आला. दारातच त्याची मुलगी खुशी उभी होती. ती म्हणाली, बाबा एवढा उशीर का केला घरी यायला? मला तुम्हाला महत्वाचं बोलायचं. तो म्हणाला, थांब जरा खुशी, मला बसू दे. ते दिवसभर काम आणि घरी आलं की तुझी बडबड. हा बोलला, काय काम आहे ते? पण खुशी नाराज होऊन तिच्या रूम मध्ये जाते. थोड्या वेळाने रमेश पण जरा वाईट वाटतं की आपण उगाचच तिच्यावर चिडलो. तो तिच्या रूम मध्ये जातो आणि विचारतो, सॉरी बाळा, बोल काय महत्वाचं बोलायचं? त्यासाठी तू एवढा उशीर माझी वाट पाहत जागी आहेस? खुशी म्हणते, बाबा तुम्ही एका तासाला किती पैसे कमवता? तो म्हणतो, तुला काय करायचे? तू का असं विचारतेस? ती म्हणते, सांगा ना बाबा. ती खूपच आग्रह करते. मग तो म्हणतो, मी तासाला 200 रुपये कमावतो. त्यावर खुशी पळतच बाहेर जाते व तिच्या साठवलेल्या पैशाचा गल्ला फोडते व त्यातील 200 रुपये घेऊन तिच्या बाबांना देते. तो म्हणतो, हे काय मला का देतेस? त्यावर खुशी म्हणते, बाबा मी तुमचा 1 तास खरेदी करते. मला तुमच्या वेळेतला 1 तास द्या. मला उद्या तुमच्या सोबत जेवायचं आहे. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. तुमच्या सोबत खेळायचे आहे. बाबा मला 1 तास द्याल ना? हे ऐकून रमेशला खूप वाईट वाटतं. तो तिला जवळ घेतो आणि विचार करतो की खुशीचं बालपण मला फारसं आठवत नाही, कारण तेवढा मी तिला कधीच वेळ दिला नाही. मला वाटत होतं की मी तिच्यासाठी पैसे कमावतो, तिच्या भविष्यासाठी एवढी धावपळ करतो, पण तिला बाबांच्या प्रेमाची पण तेवढीच गरज आहे हे मी विसरून गेलो. आणि तो खुशीला प्रॉमिस करतो की बाबा रोज तुझ्यासोबत जेवण करेल, तुझ्यासोबत खेळेन, जेवढा शक्य होईल तेवढा तुझ्यासोबत वेळ घालवेल. हे ऐकून तिला खूप आनंद होतो आणि कधी नाही ते आज रमेश तिला झोप लागेपर्यंत तिच्या जवळ बसतो.